उंबरठ्यावरती केले जाणारे संस्कार ही फक्त परंपरा नाही तर एक एनर्जी सायन्स आहे. हळदीचं लेपन, रांगोळी या सगळ्यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होते. उंबरठ्याचे पूजन करण्यापूर्वी तिथला परिसर स्वच्छ करून घ्यावा. असं म्हणतात की आपल्या उंबरठ्याबाहेर आपले पितृदेव विराजमान असतात. त्यामुळे आपल्या माठातील पाणी तिथे शिंपडल्यामुळे त्यांची तृष्णा आपण शांत करत असतो आणि मग ते दैवलोकी विराजमान होतात. या छोट्याशा गोष्टीमुळे आपण आपले पितृदोष आणि घरातील वास्तुदोष कमी करू शकतो. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन लावावे आणि दारावरती स्वस्तिक काढावे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कुठल्याही शुभ कार्याच्या दिवशी अमावस्या पौर्णिमेला हे तुमच्या उंबरठ्यावरती करू शकतात. त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचे वारे वाहतात. हळद ही केवळ शुभतेचं प्रतीक नाही तर शुद्धीकरणाचं साधन आहे. हळदीचं लेपन केल्याने उंबरठ्यावरचा नकारात्मक कंपन दूर होतो आणि घरामध्ये फक्त सात्विक ऊर्जा प्रवेश करते. उंबरठ्यावर रोज रांगोळी काढणं म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वागत करणं. रांगोळीचे रंग आणि आकार हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करतात. त्यामुळे घरात आनंद, सौख्य आणि धनवृद्धी टिकून राहते. उंबरठ्याबाहेर दिवा लावणं म्हणजे घराचं रक्षण करणाऱ्या शक्तींना प्रकाश अर्पण करणं. कापूर आणि धूप जाळल्याने नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते आणि वातावरणात दैवी सुगंधित स्पंदनं निर्माण होतात. म्हणूनच उंबरठा म्हणजे फक्त दार नाही तर आपल्या घराची दैवी सीमारेषा आहे. इथं शुद्धता, श्रद्धा आणि सकारात्मकता राखली जाते.